आज पूरी दुनिया में कचरा प्रबंधन एक बड़ी समस्या बन गई है। शहरों से लेकर गांवों तक बड़े पैमाने पर कचरा उत्पन्न होता है। लेकिन यदि इसे सही तरीके से उपयोग किया जाए तो यही कचरा एक अमूल्य संसाधन बन सकता है। महाराष्ट्र के नासिक गांव में स्थित निर्मल ग्राम निर्माण केंद्र इसी उद्देश्य से कार्यरत है। यह केंद्र केवल कचरा प्रबंधन ही नहीं करता, बल्कि इसे कृषि में पुनः उपयोग करके पर्यावरण अनुकूल कृषि क्रांति भी ला रहा है। इस पहल की संकल्पना मूल रूप से भाव नावरेकर की दूरदृष्टि से आकर ली। उन्होंने हमेशा यह विचार किया कि यदि मानव मलमूत्र और अन्य जैविक कचरे का सही तरीके से पुनः उपयोग किया जाए तो यह बेहतरीन खाद बन सकता है। उनकी इसी सोच से निर्मल ग्राम निर्माण केंद्र की स्थापना हुई। इस केंद्र के मुख्य उद्देश्य हैं मानव मलमूत्र का पुनः उपयोग कर प्राकृतिक खाद का उत्पादन करना, रासायनिक उर्वरकों पर निर्भरता कम करके जैविक कृषि को बढ़ावा देना, गांडव खाद निर्माण करना और इसका उपयोग कृषि में करना। भाव नावरेकर के निधन के बाद इस पहल की जिम्मेदारी नलिनी नावरेकर, संध्या नावरेकर और श्रीकांत नावरेकर ने संभाली। उन्होंने इस केंद्र का विस्तार किया और अधिक से अधिक किसानों तक इसका लाभ पहुंचाने के लिए कड़ी मेहनत की। मी नलिनी नावरेकर. इथे जे आम्ही काम करतो ते संपूर्ण स्वच्छता, पर्यावरणीय स्वच्छतेमध्ये, टोटल सॅनिटेशनमध्ये आम्ही काम करतो. आणि संपूर्ण स्वच्छता हा विषय असा आहे की खूप व्यापक विषय आहे. आपल्या संपूर्ण मानवी जीवनाशी निगडीत असा आहे. आणि फक्त आजूबाजूचा केर कचरा किंवा परिसराची स्वच्छता किंवा स्वच्छता असा तेवढापुरता मर्यादित तो विषय नाही आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी येतात. मैला, मूत्र, गाडी कचरा, सांडपाणी, प्लॅस्टिक, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे पुष्कळ मोठी ती यादी होईल. तर असं पर्यावरणीय स्वच्छतेमध्ये आम्ही काम करतो. तर या विषयामध्ये आम्ही गेले 40 वर्ष इथे काम करतो आहोत. आणि खरं सांगायचं झालं तर 40 वर्ष आम्ही काम करतो, पण त्याच्याही आधी मुळात आमच्या वडिलांनी हे काम सुरू केलं. आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, भाऊ नावरेकर म्हटलं जायचं त्यांना. आणि त्यांनी पण त्यांच्या आयुष्यभर संपूर्ण स्वच्छता आणि बायोगॅसमध्ये काम केलं आणि खूप मोठं काम त्यांचं झालं आहे. त्यांच्यानंतर आम्ही, म्हणजे मी आणि माझे भाऊ आहेत, त्यांनी भाऊ आणि भाऊजाई पण आहे. आता आम्ही हे काम, आमचं पूर्ण परिवारच हे काम करतो आहोत. आणि या आमच्या कामाची व्यापकता पण किती आहे की जवळपास पूर्ण देशामध्ये आमचं काम झालेलं आहे. महाराष्ट्र राज्यात तर सगळे जिल्हे झाले आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पण जास्ती सघन काम झालेलं आहे. मग आमच्या संपूर्ण स्वच्छतेमध्ये आम्ही काय करतो तर आम्ही प्रशिक्षण देतो, काही प्रयोग करतो आणि प्रसार करतो. साहित्य निर्मिती म्हणजे पुस्तकं, लहान मोठे पुस्तकं पण आम्ही त्याच्यामध्ये DVD वगैरे असं पण स्वच्छतेमध्ये आम्ही तयार केलेलं आहे. साहित्य निर्मिती म्हणजे मी जसं सांगितलं की लहान मोठे पुस्तकं, याच्यामध्ये तांत्रिक माहिती देणारे काही पुस्तकं आहेत. जसं की सोपा संडास अशा नावाचं एक पुस्तक आहे. हिराखत अशा नावाचं एक पुस्तक आता नुकतं तयार होणार आहे. नंतर सफाई माहिती संच अशा प्रकारचा एक फोल्डर सेट आहे. त्याच्यामध्ये स्वच्छतेच्या 7 पैलूंची संपूर्ण तांत्रिक माहिती दिलेली आहे. मग मनोरंजक पद्धतीने हा विषय जावा विद्यार्थ्यांपर्यंत म्हणून त्याच्यात आम्ही काही छोटे खेळ म्हणजे सापशिडी, सफाई सापशिडी तयार केली आहे. काही गाण्यांचा संग्रह, स्वच्छतेवरच्या गाण्यांचा संग्रह केला आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं. आमच्या वडील जे होते भाऊ नावरेकर, त्यांच्या जीवनाचं पूर्ण त्यांचं चरित्र लिहिलं आहे की त्यांनी कसं काम केलं आणि किती मोठं त्यांच्या हातून काम झालं. अशा प्रकारची निवडक मी नावं काही सांगितली. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही तयार केली. आम्ही गावागावांमधून जातो. आम्ही सर्वेचे काही प्रकल्प आमच्याकडे होते, ते प्रकल्प आम्ही केले. नंतर गणपती विसर्जनासाठी आमचं एक खूप वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या प्रकारचं निर्माल्य संकलन अभियान खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या प्रकारचं होतं की त्याच्यात निघालेले जे काही गोष्टी होत्या त्याचा आम्ही पुनरुपयोग करण्याचा प्रयत्न केला गावातल्या मुलांच्या आणि महिलांच्या मदतीने. ते 10 वर्ष ते अभियान चाललं. इस केंद्र ने कुछ महत्वपूर्ण पुस्तकों का
प्रकाशन भी किया है। साथ ही यहाँ कचरे के पुनः उपयोग से टिकाऊ और उपयोगी वस्तुएं बनाई जाती हैं। आता प्रशिक्षण कोणासाठी? तर सरकारी अधिकाऱ्यांपासून तर शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेक म्हणजे सगळ्याच लोकांना असं समजावं, कारण तो विषय सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. त्याच्या खोलात गेल्यावर मला लक्षात येतं, अरे हो, हा तर सगळ्यांसाठीच उपयोगाचा आहे. असं नाही की फक्त ग्रामीण भागामध्ये किंवा फक्त लहान मुलांना, असं नाही. तो खूप मोठा विषय आहे. तर मग प्रयोग पण आम्ही असे प्रयोग करतो की जे काही आपल्याला टाकाऊ वाटतं, वेस्ट वाटतं, कचरा वाटतो, घाण वाटते, तर ती घाण वास्तविक आपण कुठेतरी टाकून देतो म्हणून त्याची घाण होत असते. तर आपण त्याचा जर योग्य उपयोग केला, रिसायकल अँड रियूज जर केला सगळ्या प्रकारच्या घाणीचा किंवा सगळ्या प्रकारच्या कचऱ्याचा, तर त्याच्यापासून उलटी संपत्ती तयार होते. अशा प्रकारची स्वच्छता आपण केली तर त्याला खरं यश येईल गावांमध्ये, शहरामध्ये, देशामध्ये. अन्यथा सगळीकडे घाणच पसरलेली असते. तर मग अशा प्रकारचं आमचं काम आहे. तर मग प्रशिक्षणामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं की अधिकाऱ्यांपासून तर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत, तर त्याच्यामुळे प्रशिक्षणाचा कालावधीसुद्धा 1 दिवसापासून 21 दिवसापर्यंत वेगवेगळ्या कालावधीचे प्रशिक्षणं असतात. आमच्याकडे अभ्यास सहलीसुद्धा येत असतात हा विषय समजून घेण्यासाठी. मग त्या काही तासांच्या असतात, काही 2 तासांच्या, काही 4 तासांच्या, काही दिवसभराच्या कार्यशाळा असतात. मग त्याच्यात महिला मंडळं, बचत गट असतील, तर शाळेतल्या मुलांच्या सहली असतील, काही युवकांच्या, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या, अशा अभ्यास सहली येतात आणि हा विषय समजून घेतात. मग हा विषय ज्याच्या त्याच्या स्तरानुसार, म्हणजे लहान मुलांना त्यांच्या भाषेत कसं सांगावं, त्यांच्या पुरतं कसं सांगावं, आणि तसंच सरकारी अधिकारी असतील त्यांना कसं सांगावं, त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी या क्षेत्रात काम कसं करावं. गवंडी आहेत तर गवंड्यांना ह्याचं बांधकाम, संडासांचं बांधकाम कसं करावं योग्य पद्धतीने, किंवा कंपोस्ट कंपोस्ट टाक्यांचं बांधकाम कसं करावं, अशा प्रकारची प्रशिक्षण आमच्याकडे दिली जातात. केंद्र में एक बड़ा सभागार भी है जहां समय समय पर जागरूकता कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। दीवारों पर चार्ट्स लगाए गए हैं जिससे यह संकल्पना आसानी से समझी जा सके। निर्मल ग्राम निर्माण केंद्र में विकसित सफाई प्रदर्शनी, जिसे ओपन टॉयलेट मॉडल कहा जाता है, एक अनोखी और प्रभावी पद्धति है। इसमें मानव मलमूत्र को सीधे जैविक खाद में परिवर्तित किया जाता है, जो कृषि के लिए अत्यंत उपयोगी होता है। यह टॉयलेट पूरी तरह से स्वच्छ, गंध रहित और प्राकृतिक संसाधनों का सर्वोत्तम उपयोग करने वाला मॉडल है। या प्रदर्शनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वच्छतेचे मॉडेल्स आहेत. टॉयलेट्सचे मॉडेल्स आहेत, सांडपाणी व्यवस्थापन कसं करावं त्या संदर्भातले मॉडेल्स आहेत. नंतर बायोगॅस प्लांटचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत, युव्हिनल्स आहेत. तशा पद्धतीने कचऱ्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, मानवी मैल्याची व्यवस्था कशी करायची हे मॉडेलद्वारे जर आपण लोकांना सांगितलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना कळतं. प्रदर्शनी तयार. शोष खड्डा मॉडल, यह एक ऐसा गड्ढा होता है जहां सारा गंदा पानी एकत्रित होता है और धीरे धीरे जमीन में समा जाता है, जिससे आसपास का वातावरण स्वच्छ रहता है। ग्रामीण भागासाठी हा अतिशय सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण आपण ग्रामीण भागात चित्र बघतो की सांडपाणी घरातून नुसतं बाहेर काढून दिलेलं असतं आणि मग ते कुठेही रस्त्यावरती वाहत जातं आणि त्यामुळे मग डास वाढतात, दुर्गंधी येते, घाण वाढते. तर त्याच्याऐवजी आपण जर असा घराला लागू सांडपाणी येते अशा ठिकाणी एक खड्डा केला, त्याची लांबी साधारण 3 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 3 फूट खोल असते आणि तो खड्डा वेगवेगळ्या आकाराच्या दगडांनी भरून द्यायचा असतो. त्याच्यावरती मग उद्या असतात त्या उद्या भरून मातीचा गारा करून भरून द्यायचा आणि त्याच्यावरती हे असं एक मडकं आहे, त्याला चित्र काढलेलं ते मडकं त्या दगडांवरती ठेवायचं आणि त्याच्याभोवती अशी विटांची चेंबर करायची. तर तुम्हाला हे मडकं दिसत असेल बसवलेलं, म्हणजे मग ते हलत नाही आणि ते सांडपाणी येतं पाईपद्वारे त्या मडक्यामध्ये सोडायचं असतं. ते सांडपाणी त्या मडक्यात येतं आणि त्याला असलेल्या छिद्रांमधून
या खालच्या दगडांमध्ये जिरून जातं आणि त्यामुळे आपला परिसर आहे अर्थात हे पाणी नंतर पुढे जाऊन जमिनीत जिरलेलं पाणी त्याला जाऊन मिळतं. 2 पिट टॉयलेट मॉडल। इसमें 2 कक्ष होते हैं जहां मानव मलमूत्र एकत्र होता है और कुछ महीनों बाद यह जैविक खाद में परिवर्तित हो जाता है। एक द्विकूप शौचालय, याची रचना अशी असते की बैठक असते, त्याला एक चेंबर जोडलेली आहे आणि चेंबरमधून एक एक पाईप या 2 स्पीड्सना जोडलेले आहेत. तर या शौचालयाचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या शौचालयाला पाणी कमी लागतं. नंतर त्याची जी मॅनेजमेंट आहे ती खूप सोपी आहे. याच्यामधून आपल्याला म्हणजे हे शौचालय कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही. त्याच्यामधून आपल्याला अतिशय सुंदर असं सोनखत मिळतं की जे आपण शेतीसाठी झाडांसाठी वापरू शकतो. या शौचालयाची कन्स्ट्रक्शन कॉस्टसुद्धा खूप कमी आहे. जर आपण सेप्टिक टँकची तुलना केली तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्याची खूप कमी आहे. तसंच ह्याची जी मॅनेजमेंट आहे ती घरच्या घरी आपल्याला करता येते. म्हणजे ह्याच्यातलं जे खत आहे ते आपल्याला घरच्या घरी काढता येते. आता ह्याची कार्यपद्धती कशी आहे तर हे आहे हा पॅन आहे, त्याला जास्त उतार दिलेला आहे, त्याच्यामुळे ह्या शौचालयामध्ये पाणी कमी लागतं. मैला येतो तो आधी या चेंबरमध्ये येतो. या चेंबरचा एक रस्ता बंद केलेला आहे वीट लावून. दुसरा जो रस्ता आहे त्या पाईपाद्वारे मैला या टाकीमध्ये येतो आणि या टाकीची रचना पाहिली तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये हनी कोम्बिंग केलेलं आहे, मध्ये मध्ये छेद सोडलेले आहे. खाली तळालाही कॉन्क्रीट नाही आहे आणि त्यामुळे मैला आणि मैल्यातलं पाणी येतं ते ह्या खालच्या जमिनीमध्ये या मैल्यातलं पाणी जिरून जातं आणि जमिनीतले मातीतले जे बॅक्टेरिया असतात ते या मैल्याचं अतिशय सुंदर पद्धतीने खत तयार करतात. अर्थात या चेंबरवरही फरशी असते. ह्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यासुद्धा वरून पूर्णतः सील केलेल्या असतात, फरशातून बंद केलेल्या असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी या टॉयलेटमध्ये येत नाही. उलट कमी पाणी, कमी खर्च आणि शिवाय आपल्याला त्याच्यामधून सोनखत सुद्धा मिळतं. एक टाकी भरायला साधारण एक 5-6 जणांची फॅमिली असेल तर एक टाकी भरायला 5-6 वर्ष लागतात. ही टाकी भरली की ती चेंबर उघडायची आणि दुसरी जी टाकी आहे ती चालू करून द्यायची आणि ही टाकी बंद करायची. त्याच्यामुळे पुढचा जो मैला आहे तो त्या दुसऱ्या टाकीमध्ये जाईल आणि नंतर एक 6-7 महिन्यातच या पहिल्या टाकीमधल्या मैल्याचं सुंदर असं सोनखत तयार झालेलं आपल्याला मिळतं. यह खाद किसानों को मुफ्त या कम कीमत में उपलब्ध कराई जाती है जो मिट्टी के लिए अत्यंत लाभदायक होती है। केंद्र में यह भी बताया जाता है कि घरेलू कचरे का सही उपयोग कैसे किया जाए। जैविक कचरे को खाद में परिवर्तित कर इसे खेती के लिए उपयोग किया जा सकता है। एक उपक्रम म्हणजे जैविक कचऱ्याचं व्यवस्थापन. जैविक कचऱ्याचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. त्यातले एक सोपा प्रकार आपण बघूया. घरामधून जो भाजीपाल्याचा कचरा निघतो त्या कचऱ्याचं खत शेतामध्ये माठ घ्या. त्या माठाच्या तळाशी एक छिद्र पाडलेलं आहे आणि त्याच्या खाली एक भांड ठेवलेलं आहे. आता हा माठ भरायचा कसा तर तळाला मुठभर खडे टाका, त्याच्यावरती पालापाचोळा टाका आणि स्वयंपाकघरातला जो कचरा आहे तो त्याच्यावरती पसरून द्या. त्याच्यावरून एक मुठभर माती पसरून द्या. माती पसरल्यामुळे कचऱ्याला ची दुर्गंधी येत नाही आणि त्याच्यावरती माशा चिलट बसत नाहीत. अशा पद्धतीने हा माठ पूर्णपणे भरून द्या. अधूनमधून तो कचरा हलवून वर खाली करून द्या. आणखीन एक गोष्ट म्हणजे माठाच्या तोंडाशी एक फडकं टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवलंय. याच्यामुळे माशा आणि चिलट आतमध्ये जात नाही. साधारण 2 महिन्यामध्ये याचं उत्तम असं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर होतं आणि खाली जे पाणी येतं ते लिक्विड खत असतं, ते पण आपण झाडांना देऊ शकतो. दुसरी पद्धत म्हणजे असा एक बॉक्स आपण आपल्या बाल्कनीमध्ये ठेवू शकतो. या बॉक्समध्ये 2 कप्पे आहेत आणि आलटून पालटून ते कचऱ्याने भरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये खत तयार करायचं. निर्मल ग्राम निर्माण केंद्र में बड़े पैमाने पर गांडूफ खाद का उत्पादन किया जाता है। आणखी एक पद्धत म्हणजे
कचरा आपल्याकडे असतो त्याच्यामध्ये थोडंसं आपण शेण टाकायचं. अर्थात ते शेण आपण पातळ करून, जसं आपण सडा टाकतो ना तसं ते शेण पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आपला किचन वेस्टसुद्धा आपण टाकू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला तो कचरा कुजला चांगला की मग त्याच्यामध्ये आपल्याला गांडूळं सोडायची असतात. ही जी गांडूळं तुम्ही बघता आहात ही पावसाळ्यात निघणारी गांडूळं नाही आहेत. पावसाळ्यात जी गांडूळं निघतात ती माती खाणारी असतात, ही खास कचरा खाणारी गांडूळं आहेत. तर ही गांडुळांचं वैशिष्ट्य असं की हा जो कचरा असतो तो खाऊन घेतात आणि तो कचरा यांच्या शरीरात अतिशय बारीक पद्धतीने दळला जातो आणि शरीरातले गांडुळांचे जे हार्मोन्स असतात ते त्या कचऱ्यामध्ये मिक्स होतात आणि मग त्यांची जी विष्ठा असते ते म्हणजे गांडूळ खत असतं. आणि हे गांडूळ खत आहे हे सगळ्या सेंद्रिय खतांमध्ये उत्कृष्ट मानलं जातं, कारण त्यामध्ये गांडुळांच्या शरीरातले हार्मोन्स मिक्स झालेले असतात आणि गांडूळ तो कचरा खाऊन बारीक करतात. त्याच्यामुळे हे खत तयार व्हायला कमी कालावधी लागतो, साधारण 40 दिवसामध्ये हे खत तयार होऊ शकतं. तर इथे जे बेड्स आहेत ते आम्ही आमच्या शेतातला जो कचरा आहे, पालापाचोळा आहे, गवत आहे, त्याला शेण पाण्याची जोड देतो आणि याच्यामध्ये गांडूळ सोडलेले आहेत. तुम्हाला दिसेल की हे असं एकदम चहापत्तीसारखं प्युअर असं गांडूळ खत इथे तयार झालेलं आहे. हे खत तयार झाल्यानंतर ते थोडं कोरडं झाल्यानंतर आपल्याला चाळणी नाही, ती तुम्हाला दिसेल ही जी चाळणी आहे वाळू चाळायची, ती चाळणी आम्ही इथे वापरतो आणि ते खत चाळून घेतो आणि मग ते आपण झाडांसाठी वापरू शकतो. घरगुती स्तरावर जर आपल्याला गांडूळ खत करायचं असेल तर अशी एखादी बॉक्स पण आपण वापरू शकतो. याच्यामध्ये काय आहे बघा की हे वॉटरप्रूफ प्लायवूड आहे आणि त्याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट्स आहेत आणि एका कंपार्टमेंटमध्ये कचरा भरायला सुरुवात करायची. कचऱ्यामध्ये म्हणजे आपला जो किचन वेस्ट आहे ते टाका, थोडासा पालापाचोळा त्याच्यामध्ये टाका आणि जर थोडंसं शेण मिळालं तर शेण पाणीसुद्धा त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने एक पीठ पूर्ण भरला की दुसऱ्या पीठमध्ये मग कचरा भरायला सुरुवात करायची. आता गांडुळांना दात नसतात त्याच्यामुळे आपण त्यांना जर लगेच ह्याच्यामध्ये सोडलं कचऱ्यात तर त्यांना तो कचरा खाता येत नाही, म्हणून एक 10-15 दिवस तो कचरा तसा सोडून द्यायचा आहे. तो कचरा जेव्हा छान कुजतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे गांडूळ आपण याच्यामध्ये सोडायचे. मग गांडूळ तो कचरा खाऊन घेणार, त्याचं उत्तम असं खत तयार करतील आणि तोपर्यंत दुसऱ्या पीठमधला कचरा कुजलेला असेल तर तो खाण्यासाठी ते ह्या पार्टिशनला जे छेद दिलेले आहेत, होल्स आहेत, त्या होलमधून इथे शिफ्ट होतात आणि मग इथल्या कचऱ्याचं खत करायला सुरुवात करतात. अशा पद्धतीने ऑल्टरनेटिव्ह आपण दोन्ही पीठ्स वापरू शकतो आणि मग जे खत तयार होईल ते आपण आपल्या गहू चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आणि ते आपण झाडांना वापरू शकतो. इस केंद्र में प्राकृतिक सफाई उत्पाद भी तैयार किए जाते हैं जो पूरी तरह से जैविक होते हैं और बाजार में कम कीमत पर बेचे जाते हैं. ये उत्पाद पर्यावरण के लिए सुरक्षित होते हैं और रासायनिक सफाई उत्पादों का एक अच्छा विकल्प प्रदान करते हैं. निर्मल ग्राम निर्माण केंद्र केवल एक संस्था नहीं बल्कि एक आंदोलन है, स्वच्छ, हरित और उज्जवल भविष्य की ओर बढ़ने का एक महत्वपूर्ण कदम. आइए हम सब मिलकर स्वच्छता, हरियाली और एक उज्जवल विकास के लिए अपना योगदान दें.